आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केलं आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे हा कार्यक्रम दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पार पडणार आहे। मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे। मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणामध्ये या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे। या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत। 3 दिवस त्यांचं प्रवचन होईल, तर तिसऱ्या दिवशी पु बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंतर श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज, अनंतर श्री विभूषित श्री पश्चिमानाय द्वारशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या गजानन ज्योतिकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचंही या संमेलनामध्ये प्रवचन होणार आहे। मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोषाध्यक्ष अयोध्येतील राम मंदिराचे। त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत। त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे। त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन ज्योतिकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं ज्यांना आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो, विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं 3 दिवसाचं 28, 29 आणि 30 दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे। वृंदावनवरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत। पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये एक वातानुकूलित 40 ते 50 हजार आसन क्षमतेचं असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद ह्या सर्वसामान्य भक्तगणांना लुटता येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांचं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील। त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मीरा भाईंदर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातला उत्तेजून जनतेला होणार आहे। बिल्कुल बहुत ही भव्य आयोजन कार्य सम्राट आमदार माननीय प्रताप सरनाईक जी के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है। भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज, जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए। 3 दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो 30 तारीख को सनातन राष्ट्र सम्मेलन, जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे। आशीर्वाद कार्य सम्राट आमदार प्रताप सरनाईक जी को, हमारे महाराष्ट्र के लोक लाडले हमारे धर्मवीर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब को देंगे। और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भाईंदर पूर्व में आयोजित हुआ है। बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज्ड कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है। वहाँ